वेलकम टू एस क्लास. मित्रांनो, हे माझं फिजिक्सचं काहीतरी 10वं लेक्चर असेल मला वाटतं. तर कालच्या लेक्चरमध्ये मी एक पॅरलल ॲक्सिस थेरम तुमच्यासाठी घेतला होता. आजच्या लेक्चरमध्ये मी ट्राय करणार आहे तुमच्यासाठी की दॅट इज नोन ॲज अ परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम जो आहे तो कंप्लीट व्हायला पाहिजे. ठीक आहे ना. बेसिकली काही गोष्टी पण आपण इथे अजून एक्स्ट्रा डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. बट प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आवर चॅनल. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचा धन्यवाद. ज्यांनी नसेल केलं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. ठीक आहे. तर वाटलं तर जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती पण तुम्ही जॉईन करून तुमचे नोट्स अदरवाईज जे मी व्हिडिओ टाकतो ते तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे ना. तर इथे बघा, हा जो थेरम आहे परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम, बेसिकली याच्यामध्ये काय असतं की जर मोमेंट ऑफ इनर्शिया जर मी झेडचा विचार केला XYZ ॲक्सिसमध्ये, म्हणजे जर ही जी डिस्क आहे बरोबर, ही साधी मी डिस्क कन्सिडर करतो. या साध्या डिस्कचा जर मी विचार केला, फॉर एक्झाम्पल जर मी असा काहीतरी माझ्याकडे डिस्क आहे. ठीक आहे. ही डिस्क जर असेल माझ्याकडे तर बेसिकली ह्या डिस्कमध्ये एक 3 ॲक्सिस मला इथे दिसतात. एक आहे हा तुम्हाला दिसेल, दुसरा हा जर मी Y कन्सिडर केला आणि हा ॲक्सिस जर मी Z कन्सिडर केला आणि सपोज दॅट की हा जो ॲक्सिस आहे आपला, दिस ॲक्सिस विल बी, हा जर ॲक्सिस असेल इथून जाणारा, हा जर एक्स ॲक्सिस कन्सिडर केला. ठीक आहे ना. म्हणजे बेसिकली हा X आहे, हा जो ॲक्सिस आहे आपला तो Z ॲक्सिस आहे आणि रिमेनिंग जो ॲक्सिस मी म्हणतो आहे दिस वन विल बी आवर Y ॲक्सिस जर असेल तर. म्हणजे आता हा जो ऑब्जेक्ट आहे आपला, हा जो मध्ये दिसतोय हा ऑब्जेक्ट, इफ दिस ऑब्जेक्ट विल बी रोटेट, म्हणजे जर मी याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्याचा प्रयत्न केला बरोबर, बेसिकली जर तो ऑब्जेक्ट मी आपण विचार केला दॅट वन विल बी, जर ऑब्जेक्टचा विचार करतोय याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, ठीक आहे, तर XY आणि हा जर झेडचा विचार करतोय ना आपण बरोबर, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर मी काढला तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अगेन्स्ट द झेड ॲक्सिस, तर तो असेल ॲक्च्युली द झेड ॲक्सिसचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया तो ॲक्च्युली समेशन ऑफ X आणि Y ॲक्सिसच्या बरोबर तुम्हाला दिसतो. म्हणजे द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द प्लेन, ठीक आहे ना, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द प्लेन लॅमिना अबाउट अँड परपेंडिक्युलर ॲक्सिस. बेसिकली हा तुम्हाला एक परपेंडिक्युलर ॲक्सिस जो दिसत होता ना, ठीक आहे ना, हा तुम्हाला एक परपेंडिक्युलर ॲक्सिस जो दिसतोय हा वाला, ह्याच्यामधले हे बाकीचे जे ॲक्सिस होते, ठीक आहे, सर्च अँड ॲक्सिस यांच्यामधला, तर परपेंडिक्युलर ॲक्सिस हा आहे तो ॲक्च्युली जो मधून जातो आहे वरून. ठीक आहे. तर परपेंडी ॲक्सिस जो झेड आहे त्याच्यामधला, सो टू इट्स द प्लेन इज इक्वल टू द सम, काय म्हटलं आहे, सम टू इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द टू म्युच्युअली परपेंडिक्युलर, म्हणजे जे दोन परपेंडिक्युलर ॲक्सिस होते माझे, ठीक आहे, X अँड Y ॲक्सिस, सो म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस द प्लेन लॅमिना intersecting each other, म्हणजे intersecting at a point where the perpendicular axis will be cut the lamina. तर त्यावेळेस आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, IZ इज इक्वल्स टू IX प्लस IY आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. तर फॉर एक्झाम्पल इथे हा बघा, ही डायग्राम तुम्हाला दिसते सगळ्यांना. इथे हा X ॲक्सिस घेतलेला आहे मी, हा Y ॲक्सिस आहे आणि बेसिकली हा तुम्हाला Z ॲक्सिस तिथे दिसतोय. तर XYZ ॲक्सिसमध्ये जर विचार केला तर ऑब्जेक्ट एक तर असा फिरेल, ठीक आहे, एक तर हा ऑब्जेक्ट असा फिरेल, ठीक आहे, प्रत्येक केसमध्ये. जर मी X कन्सिडर केला तर ऑब्जेक्टला मी असा फिरवेल, ठीक आहे, जर मी Z कन्सिडर केला तर ऑब्जेक्टला मी असा फिरवेल, ठीक आहे, आणि जर मी Xला कन्सिडर केला तर तो ऑब्जेक्टला मी ह्या पद्धतीने फिरवेला असं, ठीक आहे. तर तिघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया माझ्याकडे येऊन जाईल. मग आता हा जो ऑब्जेक्ट दिसतोय तुम्हाला इथून एवढं जे डिस्टन्स आहे ते Y आहे, हे दोघं Y आहे, ठीक आहे. कुठपर्यंत हा जो पॉईंट दिसतोय ना तुम्हाला, इथे जो पॉईंट P कन्सिडर केला आहे, म्हणजे पॉईंट P बेसिकली एक पार्टिकल आहे, त्याचं जे मास आहे ते DM एवढं मास आहे, आणि हा जो पूर्ण दिसतोय एक प्लेन लॅमिना रिजिड बॉडी आपण कन्सिडर करतोय बरोबर. आणि हे जे डिस्टन्स आहे हे X एवढं आहे बरोबर, इथे हे पण असेल ते X एवढं आपल्याला डिस्टन्स दिसतंय. तर इथून एवढं हे R एवढं डिस्टन्स आपल्याला इथे समजतंय बरोबर. आता झाली गोष्ट, जर R हा इथे असेल तर ऑब्जेक्टला जर मी इथून मधून फिरवलं ना असं गोल, सेंटर जर हा कन्सिडर केला तर हा बेसिकली चांगला जास्तीत जास्त मोमेंट ऑफ इनर्शिया दाखवेल. म्हणजे चांगल्या पद्धतीने म्हणजे खूप ज्याचं जर रोटेशन असेल तो जी सर्क्युलर मोशन असेल किंवा वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा खूप जास्त असेल याच्यामध्ये. पण इथे हाच ऑब्जेक्ट जर मी घेतला इथून बरोबर, हा तोच ऑब्जेक्ट जर आपल्याकडे असेल, हा असा ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्टचा ॲक्सिस ऑफ रोटेशन जर हा असेल
आणि हा ॲक्सिस ऑफ रोटेशन जर मी सो बेसिकली दॅट हा जो आपण कन्सिडर करतो ना, याच्यामध्ये काय होणार आहे, हा ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल, तर मग हा जो ऑब्जेक्ट आहे ना, मला असा फिरवायचा आहे, असा गोल. ठीक आहे. तर इथून ह्याचा अँग्युलर मोमेंटम म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी ओमेगाचा जर मी विचार केला तर तो बेसिकली कमी असेल. बरोबर, काय असेल, लेस असेल ॲज कम्पेअर टू इथून मधून मी त्याला फिरवत होतो ना ह्या पद्धतीने. ठीक आहे. बट जर मी ह्याच ऑब्जेक्टला कन्सिडर केलं आणि हा ऑब्जेक्ट जर मी मधून इथून टाकून दिला असा, ठीक आहे, आणि इथून पण सेम आहे ना, इकडे याला मी असा फिरवणार आहे. बरोबर, आणि ह्याला मी इकडे असं फिरवत होतो. ठीक आहे. दोघं केसेसमध्ये दोघांचा जर समेशन केला तर तेव्हा जाऊन कुठे माझ्याकडे काय येतो, दिस वन विल बी अ झेड. बरोबर, झेड येतो. तर मग बघा की एक ऑब्जेक्ट आहे एक्स वाय, हा प्लेन लॅमिना आहे माझ्याकडे. हा जो प्लेन लॅमिना आहे याच्यावरती जो झेड मी कन्सिडर केला आहे तो परपेंडिक्युलर आहे. कोणाला, प्लेन लॅमिनाला परपेंडिक्युलर आहे. बेसिकली हा प्लेन लॅमिना माझा असा असेल तर, ठीक आहे, जर हा प्लेन लॅमिना असा आहे तर त्याला परपेंडिक्युलर कुठला आहे, हा झेड आहे. ठीक आहे, बेसिकली परपेंडिक्युलर हा तुम्हाला झेड दिसून जाईल. ठीक आहे. तर हा जो झेड ॲक्सिस आहे म्हणजे हा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, हा झेड जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे त्याला परपेंडिक्युलर आहे. इथे एक्स वाय काय करतात, प्लेन लॅमिनावरती आहेत. बरोबर, एक्स वाय कुठे आहेत, प्लेन लॅमिनावरती आहेत दोघं, एक्स आणि वाय दोघं प्लेन लॅमिनावर आहेत. अगेन दॅट एक्स वाय काय करतात, इंटरसेक्ट करत आहेत. कुठे इंटरसेक्ट करतात, बेसिकली ते इंटरसेक्ट झेडमध्ये, तिघं एकमेकांना इंटरसेक्ट करत आहेत. ओमध्ये इंटरसेक्ट करताना तुम्हाला दिसतील ते सगळे. ठीक आहे. आणि झेड काय करतो, झेड ॲक्सिस ह्या दोघांना इथे कट करतो आहे, म्हणजे प्लेन लॅमिनाला काय करतो आहे, तो कट करतो आहे. ठीक आहे. सो हे जे डी एम आहे इथे, म्हणजे ह्या पार्टिकलचं जे मास आहे ते पी, पार्टिकलचं जे मास आहे ते डी एम एवढं मास आहे. आणि त्याचे जे कॉर्डिनेट्स आहेत बेसिकली पी, इकडनं एक्स आहे आणि इकडनं काय, वाय कॉर्डिनेट, म्हणजे एक्स कॉमा वाय कॉर्डिनेट त्याच्याकडे येऊन जातील. म्हणजे पोझिशन ऑफ पी आपल्याला सापडून जाते. बरोबर. तर मग ह्याच्यावरती जर मोमेंट ऑफ इनर्शियाचा मी बोलायला घेतलं तर ॲक्च्युली द मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डी एम जो आहे, मास जो पार्टिकल आहे, अबाउट द एक्स ॲक्सिस काढला तर तो वाय स्क्वेअर डी एमच्या बरोबर येतो. बरोबर, किती येतो, वाय स्क्वेअर डी एम. बरोबर, आपल्याला माहिती आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असतो, डिस्टन्स स्क्वेअर इंटू मासच्या बरोबर. बरोबर, मोमेंट ऑफ इनर्शिया. तर मग इथे याचा डिस्टन्स काय आहे, वाय आहे. ठीक आहे. आणि वायच्या बरोबर अगेन्स्ट द एक्स ॲक्सिस काढला तर, बरोबर, अराउंड द एक्स ॲक्सिस हा इथून आला आणि हा इथपर्यंत, म्हणजे वाय स्क्वेअर डी एम. आणि ह्यालाच जर मी वाय ॲक्सिसमधून काढला तर तो किती होऊन जाईल, एक्स स्क्वेअर डी एम होईल. बरोबर, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया हा किती आहे याचा, दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द एलिमेंट एक्स ॲक्सिस इज इक्वल्स टू वाय स्क्वेअर डी एम आहे. म्हणून जर मी याला इंटिग्रेट केलं, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द एक्स ॲक्सिस, दॅट वन विल बी आय एक्स इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डी एमच्या बरोबर आपल्याकडे येऊन जाईल. सेम वाय ॲक्सिसवर वाय ॲक्सिससाठी पण सांगितलं मी, एक्स स्क्वेअर डी एमच्या बरोबर हा येतो आपल्याकडे. बरोबर, तर मोमेंट ऑफ इनर्शिया वाय ॲक्सिससाठी काय होऊन जाईल, आय वाय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डी एम. तर ह्या दोघांना जर मी प्लस केलं, आय एक्स प्लस आय वाय, ठीक आहे ना, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर प्लस डी एम, इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डी एम माझ्याकडे येऊन जाईल. दोघांना जर मी लिहितो तर त्या केसमध्ये माझ्याकडे काय येतात, आता हे आलं तर वाय स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर मी प्लस करून घेतो आणि डी एम कॉमन काढतो. तर सगळ्यांना माहिती आहे की जर पायथागोरस लावला तर आर स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरच्या बरोबर होईल. हा दिसतो इथे, हा आहे तुमचा हायपोटेनियस, म्हणजे आर स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हा करून दिले ते. बरोबर, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर दोघांमध्ये, म्हणून येणारा जो आहे हा आर स्क्वेअर होऊन जाईल इथे. आणि इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर म्हणजे एक्झॅक्टली काय असेल तुमच्याकडे, आय झेडच्या बरोबर. इंटिग्रेशन ऑफ काय, आर स्क्वेअर डी एम काय, आय झेड. म्हणून दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द एक्स ॲक्सिस, अराउंड एक्स ॲक्सिस इज इक्वल्स टू, अराउंड झेड ॲक्सिस, परपेंडिक्युलर ॲक्सिस इज इक्वल्स टू द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एक्स ॲक्सिस प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया वाय ॲक्सिस, जे आपल्याला ॲक्च्युली काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं इथून. बरोबर, इथून आपल्याला काय करायचं होतं, ते प्रूव्ह करायचं होतं. समजलं सगळ्यांना. देन आफ्टर दिस वी हॅव एक कन्सेप्ट आहे अँग्युलर मोमेंटम. बरोबर, तर अँग्युलर मोमेंटम और मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम त्याला म्हटलं जातं. तर बेसिकली इथे पहिले मी ट्रान्सलेशन मोशनबद्दल बोलणार आहे. म्हणजे सरळ जी मोशन असते ना ती, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की जर ऑब्जेक्ट असेल हा इथे पडलेला, तर ऑब्जेक्टवरती मी एफ लावणार आहे फोर्स. ठीक आहे, एफ, याचं मास आहे ऑब्जेक्टचं काहीतरी यम, तर हा यमचा काय होऊन जाईल बरं, डिस्प्लेस होईल. बरोबर, काय होईल तो
दॅट ऑब्जेक्ट, हा जो ऑब्जेक्ट आहे आपला बेसिकली याच्यावरती एफ लावल्यानंतर हा काय ऑब्जेक्ट होतो, डिस्प्लेस होतो इथे कुठेतरी, बरोबर. म्हणजे फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन. म्हणजे हे काय होणार आहे, ट्रान्सलेशन मोशन होईल. म्हणजे लिनियर मोमेंटम याच्यामध्ये क्रिएट होईल. असा लिनियर मोमेंटम म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी. लिनियर मोमेंटम कसा असतो, मास इंटू व्हेलॉसिटी असतो. म्हणजे ऑब्जेक्ट जर हा आहे, या ऑब्जेक्टकडे मास आहे आणि हा काय करणार आहे, व्ही व्हेलॉसिटीने जर मूव्ह करेल तर एम इंटू व्ही काय होईल, दॅट वन विल बी अ लिनियर मोमेंटम आपल्याकडे होतं. म्हणजे लिनियर मोमेंटमसाठी यूज केला तो पी, बरोबर. म्हणजे हा ऑब्जेक्ट काय करणार आहे आता, लिनियर मोमेंटम दाखवेल. पी इज इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सपोज की हा जर पार्टिकल असेल तर पार्टिकलवरती जर व्ही वेलॉसिटीने फिरत असेल आणि त्याचा मास एम असेल तर याच्याकडे काय असेल, लिनियर मोमेंटम असेल की नाही. म्हणून जर ह्या लिनियर मोमेंटमचा मी विचार केला आणि अँग्युलर मोमेंटमवरती गेलो, बरोबर, तर ॲक्च्युली अँग्युलर मोमेंटम असते दॅट विल बी अ मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे आय अँड अँग्युलर वेलॉसिटी ओमेगाच्या बरोबर. ठीक आहे. लिनियर मोमेंटम म्हणजे एलने डेनोट केला जातो बेसिकली. तर हा असतो आय इंटू ओमेगा. आय इंटू काय असतो हा, ओमेगा, दॅट इज नोन ॲज अ अँग्युलर मोमेंटम याला म्हणतात. मग हा जो अँग्युलर मोमेंटम आहे तो कसा आहे, आय इंटू ओमेगा. तर सगळ्यांना माहिती आहे आय काय असतो, आर स्क्वेअर इंटू मास. ठीक आहे ना. मग आर स्क्वेअर इंटू मासचा जर विचार केला आणि ओमेगाचा जर विचार केला, व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगाने, तो असतो व्ही बाय आर ना. तर व्ही बाय आरने काय करून देईल, ह्या आरला एक कॅन्सल करून देईल, राहणार काय, एक आर. ठीक आहे. एम इंटू आर इंटू व्ही, बरोबर. एम इंटू आर इंटू व्ही म्हणजे आर व्ही काय लिहिला, दॅट वन विल बी आर स्क्वेअर इंटू व्ही काय होता आपला, आर इंटू ओमेगा, बरोबर. म्हणजे आर इंटू आर, आर स्क्वेअर ओमेगा. म्हणजे बेसिकली एल जो लिनियर मोमेंटम आहे, ठीक आहे, अँग्युलर मोमेंटम ओमेगा, तो एम स्क्वेअर आर स्क्वेअर काय होऊन जाईल, ओमेगा आपल्याकडे होईल, बरोबर. म्हणून जर मी ह्याला रिप्लेस करून दिला आता इथे, ठीक आहे, तर तो लिनियर मोमेंटम कसा होईल, आर इंटू पीच्या बरोबर होऊन जाईल. ठीक आहे. सो दॅट द लिनियर मोमेंटमची जी व्हेलॉसिटी आहे, अँग्युलर मोमेंटम ॲक्च्युली काय आहे, अँग्युलर मोमेंटम हा अँगलमध्ये फिरणार आहे, हा लिनियरमध्ये जाणार आहे. ठीक आहे, सरळवाला. अँग्युलर मोमेंटमचा हा जो आपण युनिट म्हणतो ना, दॅट इज के जी पर मीटर स्क्वेअर पर सेकंड, अदरवाईज ग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर. हा एक एस आय सिस्टीममध्ये, दुसरा सी जी एस सिस्टीममध्ये आपण घेतलेला आहे. आणि याचं जे डायमेन्शन येतं ते M⁻⁴, L⁻², T⁻⁻⁻⁻⁻ वरवर आपल्याकडे येऊन जातं. तर आता सगळ्यांना अँग्युलर मोमेंटम आणि लिनियर मोमेंटममध्ये फरक समजला असेल बेसिकली. ठीक आहे ना. कारण अँग्युलर मोमेंटम, लिनियर मोमेंटम सरळ असेल आणि अँग्युलर मोमेंटम आपलं काय असेल, दॅट वन बी ॲज लाईक दिस, लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी सारखं आहे, बरोबर. तर हा एक पण थोडासा IMP टॉपिक आहे, 1-2 मार्कासाठी तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. देन आफ्टर दिस वी हॅव अ एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम. याच्यासाठी एक एक्सप्रेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याला आपल्याला काढायचं आहे. तर बेसिकली मी काय कन्सिडर करणार आहे, आपल्याकडे रिजिड बॉडी माहिती आहे सगळ्यांना, रिजिड बॉडी आहे माझ्याकडे. ज्या रिजिड बॉडीमध्ये n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. ठीक आहे. त्या पार्टिकलचं जे मास आहे M1, M2, M3 असे n नंबर ऑफ पार्टिकल, ज्याचं मास Mn असेल. ते जे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं ज्यांचं जे डिस्टन्स आहे, जे ॲक्सिस ऑफ रोटेशन ओमधून पास होते, ठीक आहे, रिजिड बॉडीमधून, ते R1, R2, R3 हे डिस्टन्स आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन, जिथून O आपल्याकडे असेल, जिथून ॲक्सिस ऑफ रोटेशन पास होते. आणि जी अँग्युलर वेलॉसिटी आहे ओमेगा, म्हणजे पूर्ण बॉडी अँग्युलर वेलॉसिटी ओमेगाने, कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी ओमेगाने फिरणार आहे. ठीक आहे ना. मग असा जो अँग्युलर मोमेंटम असतो आपल्याला सगळ्यांना समजला, कारण मी इथे तुम्हाला mr² ओमेगा² कशासाठी घेतला होता, दॅट इज नोन ॲज अँग्युलर मोमेंटमसाठी. सो हेअर जर मी ह्या अँग्युलर मोमेंटमचा यूज केला, L1 P1 इंटू R1, दॅट इज M1 R1 ओमेगा इंटू R1 होऊन जाईल, कारण हा P आहे आपला, M1 R1 ओमेगा इंटू R1. देन बेसिकली R1 इंटू R1, R1² R1² ओमेगा आपल्याकडे येऊन जाईल. म्हणून जर M1 R1² ओमेगा असेल तर L2 कसा असेल, M2 R2² ओमेगा. आणि Ln कसा होऊन जाईल, n नंबर ऑफ पार्टिकलसाठी, n नंबरचा पार्टिकलसाठी Mn Rn² ओमेगा येऊन जाईल आपल्याकडे, बरोबर. तर कारण ओमेगा सगळ्यांसाठी कॉन्स्टंट आहे ना, कारण पूर्ण जी बॉडी आहे आपली, जी रिजिड बॉडी, ती कशी फिरते, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगाने. मग जर पूर्ण अँग्युलर मोमेंटम मी कन्सिडर केला होल बॉडीचा, पूर्ण रिजिड बॉडीचा जर अँग्युलर मोमेंटम कन्सिडर केला L, तर तो ह्या सगळ्या पार्टिकलच्या सममध्ये येऊन जाईल ना. म्हणजे सगळ्यांचा प्लस करावा लागेल मला, L1, L2, L3, Ln पर्यंतचे जेवढे पार्टिकल्स असतील तेवढे. म्हणून याच्यासाठी जो अँग्युलर मोमेंटम येईल, टोटल अँग्युलर मोमेंटम,
सगळ्यांना प्लस केल्यावर ओमेगा कॉन्स्टंट आहे त्यांच्यामध्ये, बरोबर. ओमेगा कॉन्स्टंट आहे सगळ्यांमध्ये, म्हणून M1 R1 स्क्वेअर M2 R2 स्क्वेअर अँड MN RN स्क्वेअरपर्यंत हा चालला जाईल. तर बेसिकली M1 आणि R1 स्क्वेअर म्हणजे काय असतो आपला, दॅट इज मुवमेंट ऑफ इनर्शिया I, आणि हा तो ओमेगा कॉन्स्टंट होता, म्हणजे याच्या जागेवर काय होऊन जाईल I. सो दॅट हेअर दॅट L इज इक्वल्स टू काय होऊन जाईल आपल्याकडे I इंटू ओमेगा. तर बेसिकली आपल्याला ते प्रूव्ह करायचं होतं बाय युजिंग ना एक्सप्रेशन L इज इक्वल्स टू I ओमेगा, जो आपल्याकडे मी तुमच्यासाठी हा पहिलेच लिहून दाखवला होता ना, तो आपल्याकडे काय आलेला आहे, दॅट इज L इज इक्वल्स टू I ओमेगा. म्हणून याला एक वेक्टर क्वांटिटी कन्सिडर केलं जातं. इथे जी डिरेक्शन आहे अँग्युलर मोमेंटमची, जी ओमेगा जो असा ज्या डिरेक्शनमध्ये असतो त्याच डिरेक्शनमध्ये काय असतो अँग्युलर मोमेंटम तुम्हाला पण दिसून जाईल. आफ्टर दॅट वी हॅव अ टॉर्क. तर मी टॉर्क सगळ्यांसाठी बोललो आहे की एक्झॅक्टली टॉर्क काय असते. याच्या आधीचं जे लेक्चर होतं माझं त्याच्यावरती मी त्याच्यामध्ये एक टॉर्क घेतलेलं होतं. तर बेसिकली टॉर्क कसा आहे, जसा ऑब्जेक्टला डिस्प्लेस करण्यासाठी F फोर्स लागतो, तसा अँग्युलर मोमेंटममध्ये ऑब्जेक्टला मोमेंटम देण्यासाठी टॉर्क लागतो. काय लागतो, टॉर्क, बरोबर. म्हणजे बेसिकली डोअर उघडण्यासाठी, हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, डोअर उघडण्यासाठी बरोबर काय लावावं लागतो माझ्याकडे, टॉर्क लावा लागतो. म्हणजे सर्क्युलर मोशन देण्यासाठी काय लावावं लागणार, मला टॉर्क लावा लागेल. मग ह्याच्यासाठी एक्सप्रेशन काढायचं आहे आपल्याला, जे मोमेंटम म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाच्या बेसवरती असायला पाहिजे. मला डायग्राम दिसते का ही सगळी, ही पण एक रिजिड बॉडी आहे, ज्या रिजिड बॉडीमध्ये F1 F2 FN पर्यंतचे जे फोर्सेस आहेत, म्हणजे पार्टिकल आहेत इथे घेतलेले. या रिजिड बॉडीवरती n नंबर ऑफ पार्टिकल्स असतील, इन्फानाईट नंबर ऑफ पार्टिकल्स. प्रत्येक पार्टिकलवरती एक फोर्स लागतो, बरोबर, कारण पार्टिकलला डिस्प्लेस करावं लागेल, बरोबर. त्यांचं जे मास आहे ते M1 M2 MN सारखं आपण कन्सिडर करतो. ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून ते R1 R2 आणि RN पर्यंतचे डिस्प्लेस आहेत. हे जी बॉडी आहे रिजिड बॉडी, ती ॲक्सेलरेशन अल्फाने फिरते, बरोबर. म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन काय म्हणतो आपण त्याला, अल्फा आपण घेतो, बरोबर. अँग्युलर वेलॉसिटी अँड हॅव्हिंग दिस रिजिड बॉडी हॅव्हिंग अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा ह्याच्यामध्ये आहे, ठीक आहे. सो फोर्सेस आहेत, टँजेन्शियल फोर्सेस मला याच्यावरती अप्लाय करावं लागतात, म्हणजे टॉर्क मला पाहिजे ना. बेसिकली पूर्ण जी रिजिड बॉडी तिचं मास किती आहे, कॅपिटल M एवढं मास आहे. मग याच्यासाठी ॲक्सेलरेशन, जो लिनियर ॲक्सेलरेशन तो कसा असतो आपला R इंटू अल्फा, ठीक आहे. लिनियर ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू A1 इंटू R1 अल्फाच्या बरोबर असतो. म्हणून A2 साठी R2 अल्फा, AN साठी RN अल्फाच्या बरोबर असेल, ठीक आहे ना. ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट इंटू अँग्युलर ॲक्सेलरेशनच्या बरोबर लिनियर ॲक्सेलरेशन आपलं असतं. मग बेसिकली जो फोर्स आहे, मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स याच्यावरती अप्लाय होणारा कसा असेल, F1 इज इक्वल्स टू M1A1 प्रत्येक पार्टिकलसाठी ना, F2 इज इक्वल्स टू M2A2 आणि FN इज इक्वल्स टू MN ANच्या बरोबर असेल. सेम जो फोर्स असेल हा कसा होऊन जाईल आपल्याकडे, कारण जर मी ॲक्सेलरेशनला पुट केला R1 अल्फा R2 अल्फा RN अल्फाच्या बरोबरचा, सो दॅट आफ्टर दिस M1 R1 अल्फा M2 R2 अल्फा MN RN अल्फाच्या बरोबर माझ्याकडे येऊन जाईल. म्हणून हा टोटल जो फोर्स आहे आपला, मला टॉर्क लावायची ॲक्च्युली मॅग्निट्यूड ऑफ टॉर्क. ची टॉर्क कशी आहे, टॉर्क इज इक्वल्स टू F1 R1 साइन थिटाच्या बरोबर एवढी टॉर्क मला लागते. म्हणजे आता बघा ना, तर हा डोअर आहे, हां, इथे त्याची एक ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, हे दिसते ॲक्सिस ऑफ रोटेशन. तर हे डोअरमधली ही त्याची कडी आहे आपल्याकडे, त्याला उघडायचं ना, बरोबर. म्हणजे आता जर मी हा फोर्स जर परपेंडिक्युलर लावतो याला, इथून एकदम सरळ परपेंडिक्युलर लावतो याच्यावरती, जर परपेंडिक्युलर लावला, ठीक आहे, तर तो 90 डिग्रीमध्ये लागेल. कसा लागेल, 90 डिग्रीमध्ये. फोर्स मी त्याला 90 डिग्रीमध्ये लावतो ना, तर 90मध्ये लागणार, तर एकदम इझिली ते उघडून जाईल. पण जर हाच फोर्स मी घेतला तर मग असा लावणार आहे, ठीक आहे, इज ॲज लाईक दिस. म्हणजे थिटामध्ये काहीतरी अँगलमध्ये लावतो, तर मला ह्याच्यावरती फोर्सचा जो इफेक्ट होतो ना तो कमी लागतो. बेसिकली डोअरवरती जर मी असा फोर्स लावला समोरून, तर हे डोअर उघडण्याचं सोडून मध्ये दाबलं जाईल की नाही. म्हणून हा जो थिटा असतो टॉर्कचा, जो तुम्हाला दिसतोय थिटा, हा 90मध्ये एकदम एक्झॅक्ट फोर्स लावतो. तो फोर्स कसा, R1 इंटू अल्फाच्या म्हणजे F1 इंटू R1च्या बरोबर टॉर्क लागते त्याच्यावरती, आणि डोअर जास्त फोर्स न लावता इझिली उघडतं. पण जर हा थिटा जर चेंज होतो इथे, हा जर थिटा मी चेंज करून दिला, तर बेसिकली डोअरवरती डायरेक्ट पॅरलर फोर्स लागून जाईल. आणि इन केस दॅट पॅरलर म्हणजे डिपेंड करतो की तुम्ही थिटा फोर्स कसा लावतात, ठीक आहे. म्हणून हा F1 R1 आपल्याकडे इथे येऊन जाईल. तर प्रत्येक पार्टिकलसाठी जर टॉर्क लागणार आहे, प्रत्येक ईच एन एव्हरी पार्टिकलसाठी जो टॉर्क लागेल, पहिल्या पार्टिकलवर लागणार आहे M1 R1 स्क्वेअर अल्फाच्या बरोबर, कारण F1 काय आपला M1 R1 स्क्वेअर, ठीक आहे. M1 R1 स्क्वेअर जो आपल्याकडे आहे, M1 R1 जो फोर्स आपण म्हणतो इथे, बरोबर,
M1 इंटू M1 R1 इंटू अल्फा आपल्याकडे हा फोर्स आहे प्रत्येकासाठी, प्रत्येक पार्टिकलसाठी. मग हा कसा होईल M1 R1 स्क्वेअर अल्फा M2 R2 स्क्वेअर अल्फा अँड MN RN स्क्वेअर अल्फाच्या बरोबर. म्हणून जे टोटल टॉर्क असेल पूर्ण बॉडीवरती लागणार आहे रिजिड बॉडीला, ह्याला जर फिरवायचं असेल तर मी 90मध्ये फोर्स लावेल, असा फोर्स लावणार नाही, नाही तर ही बॉडीमध्ये ढकलली जाईल. ॲक्सिस ऑफ रोटेशन आपला हा इथे बरोबर. म्हणून हा जो टॉर्क आहे टोटल टॉर्क असेल तो सगळ्या टॉर्कला प्रत्येक पार्टिकलवरती येणाऱ्या टॉर्कला सम करून देईल. आणि जर मी सगळ्यांना ॲड केलं ठीक आहे तर माझ्याकडे इथे अल्फा कॉन्स्टंट राहून जाईल, कारण पूर्ण बॉडीचा अँग्युलर ॲक्सेलरेशन काय अल्फा आहे. आणि बेसिकली हे मधले काय तुमचे इनर्शिया फोर्स, म्हणून टॉर्क काय होऊन जाईल I इंटू अल्फाच्या बरोबर. सो बेसिकली याचं जे युनिट आहे ते न्यूटन पर मीटर SI मध्ये कन्सिडर केलं जातं आणि डायमेन्शन असतं L² M² इंटू T⁻²च्या बरोबर. तर बेसिकली जर तुम्हाला हे समजलं असेल चांगल्या पद्धतीने तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अवर चॅनल.